नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज आपल्याला मिक्स डाळीचे अप्पे बनवायची आहे नाश्त्यासाठी. खूप पौष्टिक असे होतात. बाहेरून क्रिस्पी, आतून नरम. बघू शकता इथे कलर पण खूप छान आलेला आहे. हे बघा, खूप छान झालेले आहे आणि गरमच आहे ते अजून. चला आता रेसिपीला झटपट आपण सुरुवात करू. अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपण अप्पे बनवणार आहोत. हे बघा, सुंदर झालेले आहे. चला आता त्याच्यासाठी आपण इथे बघा, सर्वात पहिले बघा, मी 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. हे फुलपात्र आहे छोटंसं. त्याच्यासाठी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ, आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, आणि पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 चमचा मेथी दाणे घातलेले. स्वच्छ आपण धुवून घेऊ. आता तुमच्याकडे अजून दुसऱ्या डाळी असतील त्या घातल्या तरी पण चालेल. आता इथे बघा, डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आपण 2-3 पाण्याने. आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर आपण झाकून ठेवू, किंवा सकाळी ठेवलं तरी चालेल. तुम्हाला केव्हा नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार. हे बघा, छान भिजलेलं आहे. चला आपण आता हे वाटायला घेऊ. डाळ तांदूळ सर्व खूप मस्त भिजलेले. आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. पण वाटताना पण एकदम जास्त पाणी नाही घालायचं पहिलेच. आता इथे मी 2 किंवा 3 बॅचेसमध्ये वाटून घेते. हे बघा, इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे, मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे ना एक मी मोठ्या आकाराचा डबा घेतलेला आहे. हे बघा, म्हणजे पीठ आहे ना ते फुलून वरती येतं ना, त्याच्यामुळे थोडंसं भांडं मोठंच घ्यायचं. आणि इथे बघा, मी डब्यामध्ये हे बॅटर ओतून घेते. सर्व ह्याच पद्धतीने मी बारीक करून घेते. हे बघा, सर्व बारीक झालेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ. चला आता इथे आपण झाकण लावून आहे ना रात्रभर झाकून ठेवू. सकाळी बघू आपण. आता इथे बघा, गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती कपडा वगैरे काहीच घालायचं नाही. हे बघा, आता इथे सकाळ झालेली आहे. चला आता आपण इथे उघडून बघू किती पीठ फुललेलं आहे. हे बघा, छान पीठ फुलून आलेलं आहे. आता मी भांडं पहिलेच मोठं घेतलं, तर तुम्ही पण असंच मोठं भांडं घ्या, म्हणजे आपल्याला कसं भीती नसते पीठ बाहेर यायची. हे बघा, छान पीठ फुललेलं आहे. जाळी पण खूप छान पडलेली. आपल्याला ह्याच पद्धतीचं पीठ असं छान फुललं पाहिजे, म्हणजे अप्पे आपले ना छान हलके फुलके होतात. चला आता मी काय करते, याच्यातून आहे ना आपल्याला जेवढे अप्पे बनवायचे ना तितकं पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, आणि शिल्लक राहिलेलं पीठ आहे ना आपण आहे ना हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो 1-2 दिवसासाठी. आता पहिले मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, जितकं पाहिजे ना मला तितकं मी काढून घेतलेलं आहे. आपल्याला आता याच्यामध्ये बघा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचे. आता इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं. आपल्याला फोडणी करायची. इथे मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, ती पण घातलेली फोडणीमध्ये. कढीपत्ता पण थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. आणि ही फोडणी आपल्याला आता ह्या बॅटरवर ओतून घ्यायची. आपण इथे बघा, अजिबात याच्यामध्ये सोडा इनो अजिबात वापरणार नाही. ही फोडणी गरम गरम याच्यावर घालायची. आपले अप्पे ना खूप छान असे हलके फुलके, खूप छान चव लागते, आणि फुलतात पण मस्त, आणि हलके होतात. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील तर त्या घातल्या तरी चालेल. चला आता इथे मी अप्पे पात्राला छान असं थोडंसं तेल लावून घेते.
आपण आता आप्पे पात्र गॅसवर ठेवू. गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे, कमी गॅसवरच आपल्याला करायची आहे. सर्वात पहिले आपल्याला आहे ना हे बॅटर घालताना कडेला घालायचं आहे, कारण का कसं आपण मध्यभागी ना गॅस जास्त लागतो तिथे, त्याच्यामुळे लगेच ते आप्पे जळून जातात, म्हणून पहिले कडेला घालायचे. आपण अगदी 2च मिनटं झाकण ठेवू. मंद गॅसवर होऊ देऊ. 2 मिनटं झालेले. आपल्याला आता आप्पे उलटे करायचे. तर सर्वात पहिले आपल्याला मधलं जे आहे ते आपल्याला उलटं करायचं आहे, कारण का तिथे पहिले मी बोलले गॅस जास्त लागतो. हे बघा, कलर पण खूप छान आलेले आहे बघा. हे बघा, सर्व आप्पे या पद्धतीने मी उलटे करून घेते आणि खूप छान असा सुगंध घरामध्ये पसरलेला आहे. बघू शकता इथे छान उलटे करून घेतलेले आणि थोडंसं ब्रशने अजून मी थोडं तेल लावून घेते. आपण आता परत 1 मिनटं झाकून ठेवू. 1 मिनटं झालेलं आहे. हे बघा, तयार झालेलं आहे. इथे दुसरी बाजू पण आपण आता अजून 1 मिनटं दुसरी साईड होऊ देऊ. 1 मिनटं झालेलं आहे. परत दुसऱ्या साईडनं 1 मिनटं होऊ देऊ. तयार झालेले. चला आपण आता ताटामध्ये काढून घेऊ. चला, सर्व आप्पे ह्याच पद्धतीने मी करून घेते. हे बघा, तयार झालेले संपूर्ण आपले आप्पे. आता इथे बघा, सर्व ताटामध्ये करून मी काढून घेतलेले. हे बघा, सुंदर कलर आलेला आहे. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.